नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 2 मे 2024. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी किती आहे, आतापर्यंत पाणीसाठा किती कमी झाला आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी कधी सोडणार, याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच उजनी धरणाच्या पाण्याची जी वाट लावलेली आहे त्याबद्दलही आपण सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 487.095 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1154.23 दशलक्ष घनमीटर, अर्थात सध्याला 40.76 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये गाळ, वाळू आणि इतर जी MIDCमधून आलेले जे घटक आहेत त्याचा समावेश त्या 40 TMC मध्ये आहे. जवळपास म्हणजेच 20 TMC तो भाग धरला तर 20 TMC फक्त पाणी उजनी साठ्यामध्ये सध्याला शिल्लक असल्याचं जाणवतं, दिसतं. कारण उजनी काठच्या धरणग्रस्ताच्या जी परिस्थिती आहे, पाण्यासाठी जी ओढाताण चालू आहे, पाईपलाईन लांबवणं, केबला टाकणं, मोटरा वाढवणं, चारी खोदणं, ही जर बघितलं तर आपल्याला उजनी धरणाच्या पाणीसाठ्याचा अंदाज येऊ शकतो. तर मायनस साठ्यामध्ये जवळपास आज 648.58 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा कमी झालेला आहे. म्हणजेच 22.90 TMC मायनस एवढा पाणीसाठा घटला आहे. तर टक्केवारी बघितली तर दररोज वरचेवर टक्केवारी घटत चाललेली आहे. आज 42.75% मायनसमध्ये टक्केवारी आहे. खरं तर गेल्या वर्षी ही 36.36 पावसाळ्याच्या अखेरपर्यंत होती, परंतु आताच मेमध्येच 42.75% उजनी धरण आलं आहे. आणि बाष्पीभवनाचा वेग बघितला तर बाष्पीभवनाचा वेग हा वरचेवर वाढत चालला आहे. कारण काल 7.55 होता, तो आज 7.78 मिलीमीटर एवढा झालेला आहे. तर उजनी धरणाची जी पाण्याची जी वाट लावली, कोणी लावली, नेमकी कोणी लावली, तर उजनी धरण प्रशासनाने लावली का राजकारण्याने लावली, हा एक कळीचा मुद्दा आहे. खरं तर प्रशासन हे राजकारणाच्या प्रभावावर काम करतं, हे वारंवार आपल्याला दिसून आले. गेल्या वर्षी हीच परिस्थिती. गेल्या वर्षी 111% धरण भरूनही -36.36 पर्यंत गेलं होतं. आता यावर्षी तर 60.66 वर धरण थांबलं होतं. तरीही उजनी धरणाचा जो नियोजनाचा बोजवार आहे तो उडालेला आहे. कारण उजनी धरणातून कालव्याद्वारे जे 2.5-3 महिने पाणी सोडलं, ते पाणी म्हणजे नियोजनाचा भाग होता की राजकारणाचा प्रभाव होता, हा एक अभ्यासाचा विषय आहे. सध्याला राजकारण चालू आहे, लोकसभेची निवडणूक चालू आहे. विषय फार गमतीने घेतला जातोय की उजनी धरणामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण होऊन 51 TMC पाणी येणार आहे. 51 TMC पाणी येणार आहे, परंतु हे फक्त सांगितलं जातं उजनी धरणामध्ये 51 TMC पाणी येणार आहे. परंतु त्या उजनी धरणातून मराठवाड्याला जाणारं पाण्याचं गणित कोणीही सांगितलेलं नाही. कारण 51 TMCच्या नावाखाली इकडं आपलं 60-65 TMC जरी उचललं तरी आपल्याला ते कळणार नाही. हा एक निवडणुकीचा एक फंडा आहे. कारण कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ही खरं तर मोहिते पाटलांनी पहिली मागणी त्यांनी केली होती. त्या मागणीवर विचार झाला नाही. परंतु आता ह्या सध्या सरकारनं ही मागणी उचलून धरली आणि मंजुरी मिळवून 20,000 कोटीचा निधी आणला असं गवगवा केला जातोय. आणि 51 TMC पाणी, कृष्णेचं पाणी भीमेत, खरं तर 2 खोरी जोडता येत नाहीत, हा एक जल आराखड्याचा नियम आहे. परंतु त्याला फाटा देत एक नदी करत जोडण्याचा हा प्रकल्प त्यांनी राबवला असला आणि त्यातून जरी समजा धरून चला 51 TMC पाणी येणार असलं तर 51 TMC पाणी उजनी धरणात आल्यानंतर उजनी धरणातून मराठवाड्यासाठी जाणारं पाणी किती TMC आहे याचं गणित अद्यापर्यंत कोणत्याही राजकारण्याने सांगितलेलं नाही. खरं तर उजनी धरणाची निर्मिती ही सोलापूर, पुणे आणि फार तर नगर या जिल्ह्यासाठी झालेली आहे. परंतु याचा फायदा मराठवाड्याला कसा होईल आणि कसा करता येईल
याकडे लक्ष दिलं जात आहे। कृष्णा भीमा स्थिरीकरण हा एक विषय महत्त्वाचा मुद्दा, कळीचा मुद्दा ठरतो आहे सध्याला। 51 TMC पाणी येणारं पाणी उजनीत येईल की नाही याची शाश्वती येणारा काळ ठरवेल, परंतु उजनीतून त्या कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली मराठवाड्याला पाणी किती जाईल याचं गणित किंवा याची आकडेवारी कोणत्याही राजकारण्यांनी सांगितली नाही। ही खरं तर फसवेगिरी आहे। उजनी हे सोलापूरसाठी किंवा पुणे नगरसाठी एवढंसाठी राखीव राहिलं तरी हरकत नाही। टेल टू हेड जर प्रक्रिया राबवली असती तरी उजनीत कृष्णेचं पाणी आणण्याची गरज पडली नसती, परंतु राजकारण कोणत्या दिशेने फिरतंय, लोकांना कसं बोलण्याचा प्रयत्न करतंय हे आपण बघतोय। खरं तर ही कृष्णा भीमा स्थिरीकरण हे एक आपल्याला दाखवलं गाजर आहे आणि गाजराच्या नावाखाली इकडं आपल्या उजनीतून मराठवाड्यासाठी जे प्रकल्प उभा राहत आहेत त्याबद्दल कुठेही वाच्यता केली जात नाही, कोणीही बोललं जात नाही। विद्यमान खासदार असेल, विद्यमान आमदार असतील, याबाबत कोणीही वाच्यता करताना दिसत नाहीत। कारण यांना उजनीचं पाणी उजनीसाठी न ठेवता कृष्णेचं पाणी उजनीत घेऊन येतील की नाही माहीत नाही, परंतु उजनीचं पाणी मराठवाड्याला कसं जाईल, कसं नेता येईल याकडे यांचं सगळं लक्ष दिसतंय। खरं तर ही आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी खूप चिंतेची बाब आहे। उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे आणि उजनी धरण भीमा नदीवर आहे। भीमा नदी आपल्या सोलापूर जिल्ह्यात वाहते आहे, त्यामुळे उजनी धरणाचा फायदा सोलापूर जिल्ह्याला होण्यापेक्षा मराठवाड्याला कसा होईल हेकडे लक्ष दिलं जात आहे, परंतु ते अंतर्गत गुपित ठेवलं जात आहे। ही खरं तर एक चिंतेची बाब आहे, यावर विचार केला पाहिजे। कारण उजनी धरणाचं योग्य नियोजन झालं तर उजनी धरण आपल्याला 123 TMC हे पाणी आपल्याला सोलापूरसाठी पुरेसे आहे, परंतु उजनी केवळ सोलापूरसाठी न ठेवता मराठवाड्याकडे कसे वळवता येईल याकडे लक्ष देताना दिसत आहेत, परंतु हा फंडा आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी धोकादायक आहे। खरं तर विचार करण्याची गरज आहे। सध्याचा राजकारणाचा काळ आहे, प्रत्येकजण नेता आपल्या उजनी धरणाबद्दल बोलतोय, उजनीत येणारं पाणी किती येणार हे बोलतोय, परंतु उजनीतून जाणारं पाणी किंवा त्याचं नियोजन गेल्या वर्षी यावर्षी झालेलं उजनीचं नियोजन, त्यामुळे झालेली शेतकऱ्याचे नुकसान याबद्दल कोणीही बोलताना दिसत नाही। खरं तर आता नदीला पाणी सोडण्याची गरज आहे, सोलापूरसाठी पाणी पिण्यासाठी, त्यातूनच शेतकऱ्याचा फायदा बी होतोय, परंतु उजनी धरणातून नदीला पाणी कधी सोडणार हेही अद्यापपर्यंत त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही। कदाचित 10 ते 15 मेच्या आसपास ज्यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचं पत्र येईल की सोलापूरसाठी पिण्याच्या पाण्याची गरज आहे, त्यावेळेस उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया राबवली जाईल, त्यातून शेतकऱ्याचा फायदा होतोय, शेतकऱ्याची पिकं वाचतील। याकडे मात्र कोणत्याही राजकारण्याचं लक्ष नाही, कोणीही लक्ष देताना दिसत नाही। खरं तर हा व्हिडिओ मोठा होतोय, परंतु या विषयावर बोलणं गरजेचं होतं। येणारं 51 TMC पाणी उजनीत आणि उजनीत येणारं 123 TMC पाणी याचा साठा उजनीत होणार का आणि या उजनीतून मराठवाड्यासाठी पाणी किती उचलणार याचा हिशोब करणार का आणि कोण करणार? खरं तर मतदार राजांनी हा हिशोब केला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे। उजनी धरणात येणारं पाण्याचं आश्वासन देऊन उजनी धरणातून मराठवाड्याला पाणी पळवण्याचं जे काम चालू आहे सध्याला, उजनी धरणातून मराठवाड्याला जाणारं बोगदे, कॅनॉल हे सध्याला प्रगतीपथावर आहेत, परंतु त्याची वाच्यता कुठेही होताना दिसत नाही। ही खरं तर चिंतेची बाब आहे। अशाच उजनी धरणाच्या ताज्या अपडेटसाठी, ताज्या घडामोडीसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद।